तर आता इन्कम टॅक्स ॲक्टच्या अथांग समुद्रात उडी टाकल्यानंतर दुसरा टॉपिक येतो किंवा दुसरा चॅप्टर म्हणता येईल त्याला येतो की त्याच्यात लिहिलं गेलं आहे बेसिस ऑफ चार्ज. आता चार्ज म्हणजे काय, तर चार्ज म्हणजे लादणे, कुणावर तरी इम्पोज करणे. पण अरे इम्पोज करायचा तरी काय, बट ऑब्वियसली आपण शिकतोय काय, टॅक्स. टॅक्स इम्पोज करायचा आहे, इम्पोज म्हणजे चार्ज करायचा आहे, पण कुठल्या रेटनी. तर हा टॉपिकच तुम्हाला सांगतोय की पर्टिक्युलर रेट ठरवलेले आहेत. कुणाला स्लॅब रेट आहेत, कुणाला 10% आहे, कुणाला 15% आहे, कुणाला 25% आहे, हे चार्ज करायचं. अरे पण आता पर्सेंटेज दिलेत मी तुम्हाला किंवा पर्सेंटेज आपल्याला कायदा देतोय, पण नेमका हे पर्सेंटेज कशावर अप्लाय करायचे, म्हणजे कशावर टाकायचे, म्हणजे 20% कशाशा. तर मग त्याच्यासाठी त्याला म्हणायचं की टोटल इन्कम. मग आता हे टोटल इन्कम पण कोण देतं, हा टॉपिकच सांगतोय की टोटल इन्कमवर रेट चार्ज करायचा. पण आता या टोटल इन्कमचा स्कोप पण माहिती पडला पाहिजे. मग हा स्कोपसुद्धा हा टॉपिकच, हा चॅप्टरच सांगतोय की स्कोप कुठला, की इन्कम इंडियातलं घ्यायचं का इंडियाच्या बाहेरचं घ्यायचं, की इंडियात कमवल्यावर की बाहेर पण कमवल्यावर, हा स्कोप तुम्हाला सांगतोय. पण आता हे ठरवण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की कुठलाही ज्या व्यक्तीने इन्कम कमवलंय तो रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे, हे सुद्धा या टॉपिकमध्ये ठरवलं जातं. म्हणजे फायनली सांगायचं झालं तर या अथांग समुद्राच्या दुसऱ्या टॉपिकमध्ये सांगतात की आम्ही इन्कमवर चार्ज करणारे, रेट लावणारे, त्या इन्कमचं स्कोप काय असणार आहे आणि त्याच्यावर रेसिडेंट कोण आणि नॉन रेसिडेंट कोण. अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.